बीड जिल्ह्यामध्ये काल 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकांची मतप्रक्रिया पार पडली। जवळपास जिल्ह्यामध्ये 69% मतदान जे आहे ते झालेलं आहे। त्याचे जे ईव्हीएम मशीन आहेत आता स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आलेले आहेत। मी याच स्ट्रॉंग रूम मध्ये आहे जे की काल मतदान प्रक्रिया पार पडली, सुरळीत पार पडली। काही ठिकाणी अपवादक वादविवाद झाला, वादविवाद पाहायला मिळाला। मात्र आता या संपूर्ण मतदान प्रक्रियेनंतर जो निकाल आहे तो 21 डिसेंबर रोजी लागणार आहे। त्या निकालाच्या अनुषंगाने ज्या मतपेट्या आहेत, ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासन देखील अलर्ट वरती आहे, पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोड वरती आहे। संपूर्ण गस्त जे आहे त्या ठिकाणी घालण्यात येत आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याचा एलसीडी देखील आपण पाहू शकतो। आणि त्या ठिकाणी सुद्धा रायफलधारी जे पोलीस कर्मचारी आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। आणि संपूर्ण कडेकोट बंदोबस्त जे आहे त्याचा ईव्हीएम वरती आहे। आणि संपूर्ण या ठिकाणी पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। आणि काल जिल्ह्यामध्ये जवळपास 6 ठिकाणी बीड, परळी, अंबेजोगाई, गेवराई, धारूर, माजलगाव या ठिकाणी 6 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली। आणि याच मतदान प्रक्रियेनंतर आता पोलीस बंदोबस्त जे आहे ते स्ट्रॉंग रूम मध्ये वाढवण्यात आलेला आहे। आणि ज्यावेळेस या ठिकाणी एंट्री करण्यात येते त्या व्यक्तीचं नाव, काम काय आहे संपूर्ण नोंद केली जाते आणि त्याच वेळेस त्या व्यक्तीला आतमध्ये सोडलं जातं। या संपूर्ण अनुषंगाने आता 21 डिसेंबरला जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण जे की नगर परिषदेचा निकाल लागणार आहे। मात्र निकालाच्या अगोदर आता जवळपास 17 ते 18 दिवस या ईव्हीएम वरती जिल्हा प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे। कारण ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। नक्कीच निकाल कसा लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास ज्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आणि पोलिसांची करडी नजर असणार आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।